12 तास ड्युटी करणारा बाप त्या मुलीबद्दल चिंता रात्रंदिवस करत असतो. माझ्या तायडीचं कसं होईल, माझ्या तायडीला, माझ्या मुलीला पती कसा भेटेल, सासू सासरे कसे भेटतील. जशी जशी ती तायडी मोठी झाली, लग्नाचं वेळ आलं, बाप विचार करू लागला. परंतु ज्या टायमाला लग्न ठरवताना बाप छाती काढून आपल्या सगळे सोयऱ्यांना घेऊन बैठकीत बसतो आणि बैठकीत बसतो या ठिकाणी पाठीमागची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. ही आठवा आपल्या बापाची त्या टायमाची परिस्थिती. आणि ज्या टायमाला त्या बैठकीत बसतो आणि बैठकीमध्ये मुलाकडचे ठरवतात, त्या टायमाला ठरवत होते. आता थोडं कमी होते, काही काही समाजामध्ये अजून सुद्धा वाईट प्रथा आहेत. अहो, जास्त करून जे बाप बर्बाद झाले असतील ना, त्या मुलींच्या लग्नामध्ये कर्ज काढून मुलींचे लग्न करणारे बाप आज जमिनीवरच आहेत बाबा. अलग लक्षात. मग त्या बैठकीत त्या आकड्यामध्ये जो आकडा ठरत होता त्या टायमाला, त्या आकड्यामध्ये काहीतरी 5,000चा डिफरंट होत होता. परंतु वडिलांना ते स्थळ पसंत होत, परंतु वडील बोलू शकत नाही त्या बैठकीत. आपल्या सगळ्या सोयऱ्याला एका कोपऱ्यात घेतात आणि सांगतात की मला ते स्थळ पसंत आहे. ते सगळे सोयरे त्या बापाला सांगतात की तू वेळा का खुळा, एवढे पैसे देऊन अजून 5,000 साठी तू त्यांना देणार आहे आणि लग्न ठरवणार आहे. हे स्थळ नाही तर दुसरं नाही. नाही, माझ्या ताईडीला हे स्थळ योग्य आहे. म्हणून त्या सगळ्या सोयऱ्याला जाऊन जबरदस्तीने सांगतो की हे लग्न कर, ठरवा, पक्क करा, मी कुठूनही पैसे आणले. ते लग्न पक्क करतात, तारीख धरली जाते, साखरपुडा होतो आणि त्या लग्नाच्या त्या घाई गडबडीमध्ये, गर्दीमध्ये ज्या टायमाला आपला बाप, अहो मंडप उभा, ज्यावेळेस मंडप आपण उभा करतो ना, त्यावेळेस सगळा रेडी झाला का त्या मंडपवालाचा पोस्टर लागलेलं होतं. डेकोरेटर जे काही नाव असेल ते डेकोरेटरचं. ज्या ठिकाणी आपण पाहुणे मंडळी म्हणून त्या ठिकाणी जातो, त्या टायमाला आपण त्या डेकोरेटरचं नाव वाचतो, काय म्हणतो माहिती का, हे डेकोरेटर चांगलं आहे. अरे पण आपल्याला हे कळत नाही की ह्या मंडप उभा करण्यासाठी ज्या मजुरांनी कष्ट केलं ते कष्ट दिसत नाही. त्याच पद्धतीत आपल्या बापाची मेहनत आपल्याला त्यावेळेस दिसत नाही. आणि ज्या टायमाला त्या ताईडीचं लग्नाचा प्रसंग आहे, महाराज काय सांगावं, लग्न टाळी लागते, लग्न लागतंय आणि आपले पाहुणे मंडळी आपल्या आपल्या मार्गस्थ होतात. तरी पण बाप धावपडीत ते काबाड कष्ट केलेले जे पैसे जमा केलेले होते त्या एका दिवसामध्ये खर्च करतात. अलग लक्षात. मग ते खर्च एका दिवसात करतात, ज्याचे ज्याचे पैसे देतात. आणि ज्या वेळेस आपल्या ताईडीचं पाठवणे होते, ते ताईडी सगळ्यांना भेटते. मामा, मावशी, आत्या, चुलत भाऊ. बाप जाणून बुजून त्या मंडपामध्ये येत नाहीत, कारण की त्या बापाला सहन होत नाही. मग त्या ठिकाणी ती ताईडी सगळ्यांना भेटल्यानंतर मग बापाचा शोध घेते. माझा बाप कुठे, आईला विचारते माझे दादा कुठे. मग ते बाप, ते दादा एका साईडला कुठेतरी उभे असतात. ती मुलगी सगळ्यांना भेटताना हळूहळू जाते, भेटते, रडते. परंतु ज्या वेळेस लांबून बाप दिसतो ना, त्यावेळेस ती ताईडी बापाला भेटण्यासाठी धावत धावत जाते आणि जोराची मिठी मारते. का ती मुलगी आपल्या बापाला मिठी मारते आणि मिठी मारल्यानंतर
दोघ जण हंबरडा फोडतात. मिठी मारल्यानंतर दोघ जण हंबरडा फोडतात, रडतात. परंतु आजूबाजूचे नातेवाईक ज्यावेळेस त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतात ना, त्यावेळेस बाप काहीच बोलत नाही. सरळ त्या मुलीला, त्या तायडीला, की जा बाळा, बेटा जा, तुझ्या मार्गाला जा, तुझं घर आता, तुझं घर फक्त हे दिवाळी आखाजी तेवढ्या पुरतं आहे, परंतु आता कायमचं घर तुझं सासरवाड आहे, जातो. आणि ज्या टायमाला ती तायडी त्या नवरदेवाच्या सोबत बसते गाडीमध्ये, आणि गाडीमध्ये बसते, गाडी थोडी अंतरावर असते, बाप उभा आहे, गाडी चालू होते, आणि चालू झाल्यानंतर बाप धावत धावत जातो आणि त्या गाडीच्या काचेवर हात मारतो. परंतु त्या बापाची बाजू आज मुलीच्या बाजूने नसते. बाप हा ज्या ठिकाणी आपला जावई बसलेला आहे ना, त्या खिडकीकडे जातो. आजपर्यंत बाप कोणासमोर झुकला नाही, असा तो बाप आपल्या जावयासमोर हात जोडून झुकतो आणि सांगतो, जावई बुवा, माझ्या तायडीचं, माझ्या मुलीचं जर काही चुकलं ना, माझी चूक समजून पदरात घ्या, असं सांगून आयुष्यभर जावयाच्या समोर तो बाप झुकलेला असतो. अलग लक्षात. म्हणून मेल्यानंतर सेवा तर करतात सर्वजण, पंक्ती घालतात. अहो, पण ज्या टायमाला तुमचा बंगला प्रॉपर्टी असते ना, त्या टायमाच्या त्या वट्टेच्या कडेला जर तुमचा म्हातारा बाप बसलेला राहील ना, तर त्या बंगल्याची शोभा फार वेगळी असते महाराज, फार वेगळी असते. तुमचा कितीही बंगला 3 मजली असू द्या, परंतु तो बाप त्या वट्ट्यावर नसेल ना, त्या दिवशी त्या बंगल्याची शोभा गेल्याशिवाय राहत नाही. अलग लक्षात. म्हणून जोपर्यंत आहे ना, जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. त्यांच्या गेल्यानंतर तुम्ही गावभर पंक्ती जीव घालण्यात काही अर्थ नाही, काही अर्थ नाही. तुम्ही त्यांच्या गेल्यानंतर कितीही तुम्ही दान पुण्य करा, त्यांच्यासाठी काही अर्थ नाही. अलग लक्षात. म्हणून